नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून। कृषी विभागाने बियाण्यांची यादी जाहीर केली आहे। यादी प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे प्रकरण काय आहे आपण आज ते समजून घेणार आहोत। यादीत बियाण्यांची उगवण क्षमता नमूद करण्यात आलेली आहे। उगवण क्षमता नमूद केल्याने शेतकरी संतप्त झालाय। बियाणे उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची ही नावे या यादीमध्ये नमूद करण्यात आली आहेत आणि त्यामुळे कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय की यादी जाहीर करण्यात आलेली आहे कृषी विभागाकडून आणि या यादीमध्ये काही नावे नमूद करण्यात आली आहे आणि शिवाय बियाण्यांची उगवण क्षमता देखील नमूद करण्यात आली आहे। आमच्या गावामध्ये एवढं बियाणं तर नाहीच, हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आणि त्यामध्ये जे आता आम्ही नावं बघितले तर त्या नावावर बऱ्याच शेतकऱ्यांकडे 2 एकर 1 एकर जमीन असताना त्यांच्या नावावरती 15 आणि 20 क्विंटल बियाणं टाकलेलं आहे। हे कसं शक्य होईल? हे काहीतरी म्हणजे कशी यादी बनवली आणि काय बनवली हे त्यांनाच माहिती। जे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक नावावर जर 35 क्विंटल सोयाबीनचं बिजवाई दाखवलेली आहे आणि एखाद्या बाहेर गावचा कास्तकार येऊन जर माझ्याकडून सोयाबीनचं बिजवाई म्हणून खरेदी करेल, मी पैशाच्या लालचीपोटी जर त्याला विकली आणि त्याचं जर उगम शक्ती नाही झाली तर त्याला कारणीभूत हे ऑफिस राहील, म्हणजे कृषी विभाग राहील। कृषी विभागाने याची दखल घेतली पाहिजे आणि ह्या अशा खोट्या याद्या प्रसिद्ध करू नये आणि कृषी विभागाचं कर्तव्य आहे की सर्व कास्तकारांना पुरेल एवढं बियाणं उपलब्ध करून द्यावं, अशी माझी त्यांना विनंती आहे। एप्रिल-मे महिन्यात सुद्धा आपण याची माहिती घेतली आणि त्यानुसार त्या याद्या बनवल्या आहेत। पण मधल्या पिरियडमध्ये सोयाबीनचे भाव वगैरे वाढले असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची गरज असल्यामुळे त्यांनी बियाणे राखून ठेवले बियाण्यातलं सोयाबीन काही प्रमाणात विक्री केलेलं असणार आहे। बियाणं पुरवायचं नाही, महाबीजनी बियाणं सुरू केलं नाही, बियाण्यावर नियंत्रण ठेवायचं नाही, बोगस बियाण्यावर कारवाई करायची नाही आणि सांगायचं की शेतकऱ्याच्या घरीच सोयाबीन उपलब्ध आहे त्यांनी पेरावं। अरे किती लबाडी करणार आहात? म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांसोबत किती लबाडीनं वागणार आहे? म्हणजे कर्जमाफीमध्ये लबाडी, पीक विम्यामध्ये लबाडी, आता सोयाबीनच्या बियाण्यामध्ये लबाडी आणि त्यामध्ये हे अधिकारी सुद्धा लबाडीमध्ये साथ देत आहे। तुमच्या लबाडीला सर्व शेतकरी कंटाळलेले आहे। तर याविषयी अधिक बोलण्यासाठी उदय देवळाणकर माजी कृषी अधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उदयजी, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण पाहतो की कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असतो, मात्र या ठिकाणी समस्या वाढवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय। तुमची भूमिका काय? महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 लाख हेक्टरच्या आसपास असलेलं सोयाबीन आता यावर्षी आपण 43,500,000 हेक्टरवर पेरणार आहोत। या बियाण्याचं शॉर्टेज ही समस्या आहे, पण एक ड्राईव्ह 2-3 वर्षापासून आपण घेतलं आहे की हे सरळ वाणं आहेत, हे काही हायब्रिड्स नाही आणि म्हणजे जी प्रक्षेत्रावर तयार केली जाणारी आणि कंपन्यांकडे असलेली बियाणे आणि शेतकऱ्यांनी स्वतः काळजीपूर्वक तयार केलेलं बियाणं याच्यात म्हणजे याच्या प्रतीचा कुठलाही फरक नसतो। त्याच्यामुळे एक मोठा ड्राईव्ह घेऊन आपण शेतकऱ्यांकडचं बियाणं वापरायला प्रोत्साहन दिलं। 4,950 शेतकऱ्यांची यादी बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली। या यादीमधल्या काही लोकांकडे बियाणं नसल्याचं लक्षात आलं आणि त्याला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर माझ्या माहितीप्रमाणे 6 जूनला त्यांनी ऍक्शन घेतली, प्रशासकीय कारवाई केली आहे। आता जिथं चूक होईल तिथं शिक्षा झाली पाहिजे ही गोष्ट खरी, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपल्याला बियाणं पेरावं लागतं त्यावेळेला आपल्याला एक काम करावं लागेल की ज्या वेळेला असं शॉर्टेज येईल आणि तांत्रिकदृष्ट्या बियाणांची उपलब्धता ही शेतकऱ्याच्या स्तरावर होत असेल तर बियाणे उत्पादक म्हणून शेतकऱ्यांनी काम करावं। अजून एक आपल्याला करावं लागणार आहे, त्याची मागणी मी स्वतःही केलेली आधी, सुचवलेलं सुद्धा आहे तसं की अपरंपरागत काही पॉकेट्स आहेत सोयाबीनचे, जसं औरंगाबाद जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, याच्यामध्ये ऑफ सीझनल म्हणजे रबी आणि उन्हाळी बियाणे उगवणीला आता परमिशन दिली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं बियाणं आपण तयार केलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की 2008 साली फार मोठ्या प्रमाणावर जेव्हा लष्करी आळी आली तेव्हा हा जो ड्राईव्ह होता तो बंद केला होता आपण नंतरच्या सीझनमध्ये पेरू नये म्हणून, पण आता त्याला सुरुवात करण्याची वेळ आली आहे कारण 5,300 रुपयांनी हेजिंग चालू आहे सोयाबीनचं आणि याची मागणी आणि जगातलं स्थान लक्षात घेता आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील। केवळ एका प्रसंगातून निराश होण्यापेक्षा याच्यातून रस्ता आपल्याला काढला पाहिजे
आणि मी जी माहिती घेतली आहे त्या कर्मचाऱ्यावर ऍक्शन झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बियाणं वर्धा औरंगाबाद जळगाव जिल्ह्यात गेलंय. म्हणजे चांगले वाईट दोन्ही प्रकार आहेत. बरं. जे वाईट प्रकार असतील त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे, पण जे चांगल्या गोष्टी त्याला प्रोत्साहन आपल्याला द्यावं लागणार आहे. बिलकुल. आपल्याला एका सम्यक दृष्टीने याच्याकडे पाहावं लागेल. नक्कीच. धन्यवाद उदयजी, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली त्याबद्दल. आपल्यासोबत सुरेश अंबुलगेकर माजी कृषी संचालक देखील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सुरेशजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला हे प्रकरण चांगलंच माहितीच असेल. यादीमध्ये बियाण्यांची उगवण क्षमता नमूद करण्यात आलेली आहे, मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कृषी विभागाकडून ही क्षमता तपासायला कोणी आलंच नाही. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा, धन्यवाद मॅडम. माझं असं याच्यावर म्हणणं आहे की तपासायला कोणी कृषी विभागाचं आलं नाही ह्या जो कोणी म्हणत असतील तर ते ऑलरेडी कृषी विभाग हे सतत प्रयत्न करीत शेतकरीच म्हणतात. हा, नाही, देवळानकर साहेबांनी जे सांगितलंय आता ती त्याच मताशी मी सहमत आहे. ही जवळपास दोघांचीही जिम्मेदारी आहे, शेतकऱ्याची पण आहे आणि कृषी विभागाची आहे. कृषी विभाग हे कोऑर्डिनेशन करावं, कोणाकडे आहे बियाणं ते एकत्रित करून ज्या ठिकाणी शॉर्टेज आहे तिकडे देण्याचा प्रयत्न करावा आणि ते देण्यापूर्वी शेतकऱ्यांनी घरगुती जे उगवण क्षमता बघण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीचं सगळीकडे शेतकऱ्यांना माहिती आहे की गोणपाट घ्या, न्यूजपेपर घ्या, त्याच्यामध्ये 100 बियाणं टाका, त्याला 4-5 दिवस पाणी टाका आणि 100 बियापैकी 70 बियाणं जर उगवण झाले असतील तर ते योग्य बियाणं आहे. असं घरगुती खूप दिवसापासून ही प्रक्रिया चालू आहे. बहुतेक सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे आणि कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, ग्राम पातळीवर काम करणारे जो कर्मचारी आहेत ते सतत प्रात्यक्षिक देत असतात. आताही चालू आहे. खूप ठिकाणी युट्यूबवर पण पाहायला मिळते हे. आता पूर्वी तसं नव्हतं, आता युट्यूबवर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल कृषी विभागाने करून दिलेल्या आहेत. त्यामुळं टेक्नॉलॉजी प्रत्येकाच्या हातात आहे आता. त्यामुळे ही सगळी गोष्ट घरातल्या घरात करण्यासारखी आहे. आणि जर ह्याच्यामध्ये काही जरी दुसरा प्रकार घडत असेल ह्याच्या नावाखाली तर नक्कीच काही कर्मचारी अधिकारी असतील काही वेगळा प्रकार करत असतील तर त्या शिक्षेस नक्कीच पात्र आहेत. परंतु ती तपासणी ही केलीच पाहिजे. शेतकऱ्याला जमते, हे काही लॅबोरेटरीमध्ये तपासण्याची आवश्यकता नाही, शेतकरी घरच्या घरी करू शकतात आणि हे खूप वर्षापासून हा संदेश कृषी विभाग देतच असतो. नक्की सुरेशजी, ही चाचणी जी आहे म्हणजे गुणवत्ता बियाण्यांची गुणवत्ता तपासण्याची जी चाचणी आहे ती शेतकरी आपल्या घरी करू शकतो, मात्र ही चाचणी केली गेली आहे ती कृषी विभागाकडून आणि ही चाचणी करण्यासाठी शेतात मुळात किंवा बियाणं बघायला कोणी आलेलंच नाहीये असा हा मुद्दा आहे. तर यावर नक्कीच काहीतरी तोडगा निघेल असं आपण एक आशा व्यक्त करूया. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली त्याबद्दल.